आमची दिवाळी आहे दिवाळी आणि नॉर्मल दिवाळी 4-5 दिवसाची असते। आमचं 100वां नाट्य संमेलन आहे, त्यामुळे ही दिवाळी आमची 4 ते 5 महिन्याची आहे। मे फर्स्ट वीकला ही आमची दिवाळी संपणार आहे आणि त्यानंतर पुढचे अनेक वर्ष ही जी मेहनत नाट्य परिषदेतर्फे घेतली जाणार आहे त्यातलं फळ आपल्याला बघायला मिळेल। नाट्य संमेलनाच्या दिंडीमध्ये जेवढा कलाकारांचा सहभाग दिसतोय तेवढाच पुढचे 5 मिनिटं सुरू राहील का? राहायलाच पाहिजे, राहणार। सर काय सांगाल, नाट्य संमेलनामध्ये मोठ्या संख्येने कलाकार उभे राहिले, तुम्ही नाट्य दिंडीत काय अनुभव संमेलन आहे आणि त्यामुळे आम्ही या 100व्या नाट्य संमेलनाचं खूप वाट बघत होतो। गेली 2 वर्ष कोरोनामुळे नाट्य संमेलन लांबलं जात होतं आणि या वर्षी ते नाट्य संमेलन होतं आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होतं आहे। ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि या कार्यकारिणी सदस्यांमध्ये मी देखील आहे, त्यामुळे खूप मजा येते आणि खूप अभिमान वाटतो। आपल्यासोबत संदीप पाठक आहेत, ते आता डान्स करताना दिसत आहेत, काय भावना आहेत? खूप आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे। 100वं नाट्य संमेलन आणि आम्ही भाग्यवान आहोत याचे साक्षीदार आम्ही आहोत आणि सगळे रंगकर्मी आज तुम्ही बघितलं तर हा जो वारसा आहे रंगभूमीचा हा आम्ही आमच्या परीने पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि 100वं नाट्य संमेलन म्हणजे केवढी मोठी परंपरा आहे महाराष्ट्राच्या। आपल्यासोबत सगळ्यांचा लाडका सिद्धू दादा आहे। सिद्धू दादा, नाट्य संमेलनात सहभागी झाल्यात, काय भावना आहेत? अरे खूप मोठी एक्साइटमेंट आहे, तू बघत असशील इथं 100वं नाट्य संमेलन आहे आणि आम्ही सगळे एकांकिका स्पर्धेत पोरं होतो, मग थिएटर किती जवळचं आहे आम्हाला माहिती आहे। तिथं 100वं नाट्य संमेलन होतं, ही किती मोठी गोष्ट आहे आणि ज्या उत्साहाने साजरा होतोय त्याचा आम्ही कुठेतरी भाग आहोत आणि तो क्षण आम्ही पाहतोय, त्या क्षणाची साक्षीदार आहोत, याचा आनंद आणि अभिमान। आपल्या मराठी सृष्टीतला प्रत्येक कलाकार हा मातीशी जोडलेला आहे, नाटकातून पुढे गेलेला आहे आणि त्याचं 100वं नाट्य संमेलन आहे जे 5 महिने अविरत सुरू राहणार आहे। काय भावना आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही नाटकाकडे पाहता, काय तुमच्या आठवणी? खूप एक्साइटमेंट आहे, एक्साइटमेंट प्रचंड आहे कारण हे म्हणजे 100 खूप स्पेशल ही गोष्ट आणि कोविड असेल मधल्या काळात ज्या पद्धतीने आपण सगळे थांबलो होतो, या संमेलनाच्या या सगळ्या कार्यक्रमाने एक वेगळा उत्साह प्रत्येक कलाकारामध्ये। खूप खूप धन्यवाद। तर आपल्यासोबत होते संदीप पाठक आणि आपल्यासोबत होतं सिद्धार्थ जाधव आणि त्यासोबतच अनेक कलाकार होते। ही नाट्यदिंडी आपण पाहतोय, 100व्या नाट्यदिंडीतलं हे जे काही उत्साह आहे, कलाकारांचा उत्साह आहे, जे लोक पाहताय आपण, भरपूर प्रमाणात सगळे आनंद लुटताना दिसत आहेत, कलाकारांसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत। आपले कलाकार आपल्याला जवळून निरखून पाहायला मिळतात, आपल्याला त्यांच्यासोबत फोटो काढता येतात, त्याचा आनंद लुटताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।